एमएससीबी की लापरवाही से एक मासूम 11 वर्षीय बिलाल सिराज शेख की गई जान। जी हाँ दोस्तों, आप जैसे कि देख रहे हैं बारिश का मौसम है और हर जगह पानी फैला रहता है। तो तकरीबन 5:30 से 6 बजे के दरमियान में बिलाल सिराज शेख साइकिल चला रहा था अपने सोसाइटी के अगल बगल राधिका अपार्टमेंट श्री राम नगर भास्कर अली में वसई वेस्ट। तो साइकिल चलाते समय वो कुछ गिरा या ऐसा कुछ हुआ जो कि वो एमएससीबी के खुले हुए डब्बे पर जा गिरा और उसको करंट लग गया। तो एमएससीबी की लापरवाही के उसको डब्बे को ढक्कन को बंद नहीं किया गया। इन लोगों ने ध्यान देना चाहिए था कि बारिश पानी का दिन है, या वैसे भी ध्यान देना चाहिए कि किसी को करंट ना लगे, कोई जानवर या कोई इंसान को करंट ना लगे। तो आप देख सकते हैं आखिर एक एमएससीबी की लापरवाही ने एक मासूम बच्चे की जान ले ली। और ये बच्चा पढ़ने लिखने वाला बच्चा था। सर इसाक न्यूट्रॉन स्कूल में पढ़ता था, 5वीं क्लास में पढ़ने वाला बच्चा था। अब इनके माँ बाप की गोद सुनी हो गई, तो इनकी भरपाई क्या प्रशासन कर सकता है या एमएससीबी डिपार्टमेंट कर सकता है क्या? तो मैं अपने चैनल के माध्यम से मांग करना चाहूँगा कि एमएससीबी डिपार्टमेंट के जो भी कर्मचारी अधिकारी इसमें दोषी है, जिम्मेदार है, उन पर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए, ताकि फ्यूचर में भविष्य में और किसी के साथ ऐसा कोई हादसा ना हो। जहाँ बच्चे को करंट लगा वहाँ कुछ लोग मौजूद थे, तुरंत हॉस्पिटल लेकर के भागे, लेकिन डॉक्टर ने मृत घोषित कर दिया। सर डीएम पेटेट हॉस्पिटल में अभी भी बॉडी मौजूद है। तो इसी तरह की खबरों के लिए हमारे चैनल के साथ जुड़े रहें। चैनल को लाइक करें, शेयर करें और चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। आगे वीडियो में देखिए क्या कुछ है। माझं नाव इरफान अंसारी आहे, तो माझा भांजा आहे, त्याचं नाव जियादुल शेख आहे, त्याचे वय 9 वर्ष आहे। ते भास्कर अली जे डिसोजा हॉस्पिटल आहे ना, त्याच्या पुढे गणपतीचा तलाव आहे, त्याच्या मागे गटरच्या समोरच एक डीपी आहे, ते ओपन झाली होती। ते सायकल चालवून येतो होता आणि त्याच्यावर पडलं आणि ऑन द स्पॉट मिळाला। त्याच्यावर कोणाची लापरवाही तुम्हाला वाटते? एमएससीबीची लापरवाही। आता तुमची मागणी काय? आम्हाला इन्साफ पाहिजे। माझं नाव ऋषभ पवार आहे। हा मुलगा माझा शेजारी आहे, वरच्या माळ्यावरती राहतो, मी त्याचा शेजारी आहे। तो मी यायच्या पहिले तो तिकडे पडलेला होता, काढत होते, सगळी लोक त्याला काढत होते, त्याला करंट लागलेला होता। यायच्या पहिले त्याला काढत होते, तसा काढला आहे तसा आम्ही त्याला घेऊन आलो आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन गेलो, तिकडे त्याला जमलं नाही, तेवढे सरकारी दवाखान्यात घेऊन जावा आणि इकडे आल्यावरती त्याच्यामध्ये संपूर्ण 20 केंद्राची मला लापरवाही वाटते। संपूर्ण ते उघडं सोडलेलं होतं। नंतर जाऊन आम्ही फोटो काढला, तिथे त्यांच्या पोराच्या नातेवाईकांनी फोटो काढलेला आहे, ते व्हिडिओ काढलेली आहे। त्याची सायकल पोराची अजून पण पडलेली, तिकडे लाकडं पण आहेत, की आम्ही काढताना कसं काढलेलं आहे त्याला। याच्यात कंप्लीट पॉवर हाऊस याची लापरवाही आहे एमबीसीची। हे नवीन साहेब माधवी साहेबची बदली झाल्यानंतर हे जे साहेब आलेले आहेत ते कोणत्याही कामाचे नाही। मी कमीत कमी 10 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की हे केवढी डीपी उघडी आहे, कोलीवाड्याचे दिलेले आहे, केवढी जागाचं मी पेपरवर्क केलेलं आहे। त्यांना मोर्चेचं पण मी दिलेलं आहे की यांच्यात कोणीही अपघात होणार। आज अपघात झाली, याचे पहिले पण एक अपघात झालेली पाचूबंदरला, तेव्हाही यांची लापरवाही होती, आज पण यांची लापरवाही आहे। यांच्यावर कडक एकदम कारवाई झाली पाहिजे। हे नुसतं या साहेबांची बदली झाली पाहिजे। हे साहेब काय कामाचे नाही, इकडे नुसतं खुर्ची तोडतात आणि खुर्ची येऊन बसतात, काय कामाचे नाही।